नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 ची प्रश्नपत्रिका. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 इयत्ता 10वी आणि विषय गणित 1 गुण आहे 40 आणि वेळ दिलेला आहे 2 तास. तर आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रश्नपत्रिका आहे. इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं इंग्लिशमधनं मॅथमॅटिक्स आहे त्यांच्यासाठी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे आपल्या या चॅनलवरती, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि प्ले स्टोरला आपलं ॲप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे, करून सर्च करा मास्टर वैभव हिरे आणि तिथे तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल. हा जो चॅनलचा लोगो दिसतंय, नाव दिसतंय, तिथे सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका ॲपमध्ये तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, तसेच मॅथमॅटिक्स 1, मॅथमॅटिक्स 2, सायन्स 1, सायन्स 2, हिस्ट्री, जिओग्राफी सर्व विषयाच्या प्रथम सत्राच्या प्रश्नपत्रिका आपण तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिल्या आहे. प्ले स्टोरवरनं ॲपला डाउनलोड करा, तिथे सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला बघायला मिळतील. त्याचसोबत तुमची बोर्ड परीक्षा 2026साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, आय पी टॉपिक्स, आय पी क्वेश्चन्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, VSA, MCQ सगळे क्वेश्चन्स ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चनचे PDF तुम्हाला चॅप्टर वाईज आपण अवेलेबल करून दिलेले आहेत. तर बघू शकता इयत्ता 10वी प्रथम सत्र परीक्षा 2025-26 गुण आहे 40, वेळ आहे 2 तास, विषय आहे गणित 1. ओके, प्रश्न 1 अ मध्ये म्हटलेला आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. तर फक्त विद्यार्थी मित्रांनो MCQचे प्रश्न आहेत, तुम्हाला ते लिहायचे आहेत, वर्णाक्षर लिहायचं आहे. तर चला सुरू करूया. पहिला आहे 4x + 5y = 19चा आलेख काढण्यासाठी y = 3 असताना x ची किंमत किती? x ची किंमत काढायची आहे. तर 4 पर्याय दिलेले आहेत. A मध्ये म्हटलेलं आहे 1, B मध्ये म्हटलेलं आहे -2, C मध्ये म्हटलेलं आहे 3, D मध्ये म्हटलेलं आहे 4. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा आहे 2 व -3 मुळे असलेल्या खालीलपैकी वर्ग समीकरण कोणते? तर यामध्ये आहे तुम्हाला x² - x - 6 = 0, बीचा आहे x² + x - 6 = 0, सीचा आहे x² + x - 6 = 0 आणि डीचा आहे x² - x - 6 = 0. तर विद्यार्थी मित्रांनो ते चारही ऑप्शन मला तर नाही सॉरी चारही ऑप्शन वेगवेगळे आहेत. एकदा व्यवस्थित बघा, चारही ऑप्शन वेगवेगळे आहेत आणि योग्य पर्याय निवडून त्याचं उत्तर लिहा. त्यानंतर तिसरा आहे x व y ची चले असलेल्या एक सामायिक समीकरणासाठी जर dx = 27, dy = -33, d = 3 तर y बरोबर किती ते तुम्हाला लिहायचं आहे. यामध्ये तुम्हाला 9 आहे, बी मध्ये तुम्हाला -11 आहे, सी मध्ये तुम्हाला 1/9 आहे, डी मध्ये आहे -1/11. त्यानंतर चौथा आहे 0, -4, -8, -12 या अंकगणिती श्रेणीमध्ये t2 बरोबर किती? t2 बरोबर किती हे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर ए मध्ये म्हटलेलं आहे -8, बी मध्ये म्हटलेलं आहे -4, सी मध्ये म्हटलेलं आहे -12, डी मध्ये म्हटलेलं आहे 0. त्यानंतर जाऊया पुढे. खालील उपप्रश्न सोडवा म्हटलेले आहे. उपप्रश्न सोडवायचे आहेत, ज्यामध्ये म्हटलं आहे तुम्हाला 2x - y = 7 आणि x + y = -1. तर 1 ची किंमत किती? 1 ची किंमत काढायची आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो जर dx = 24 आणि x = -3 तर d ची किंमत काढा. त्यानंतर तिसरं आहे खालील वर्ग समीकरण सामान्य रूपात लिहून a, b व c च्या किमती लिहा. 4y² - 3y = -7. त्यानंतर चौथा आहे अंकगणिती श्रेणीच्या पहिल्या n पदांची बेरीज काढण्याचे सूत्र लिहा. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये म्हटलं आहे पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत. ओके, पहिला विद्यार्थी मित्रांनो 2x - 3y = 3 या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी तक्ता पूर्ण करा. x, y -6 तुम्हाला फक्त काय करायचं, तक्ता पूर्ण करायचा आहे, तुम्ही बघू शकता. आणि दुसरा आहे तुम्हाला -940 ही संख्या 50, 40, 30, 20 या अंकगणिती श्रेणीचे कितवे पद आहे? कृती आहे विद्यार्थी मित्रांनो येथे a = 2, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो d बरोबर तुम्हाला म्हटलं आहे, त्यानंतर आहे tn = -940 सूत्रानुसार tn = a + n - 1d. त्यानंतर आहे -940 बरोबर त्यानंतर n. फक्त तुम्हाला काय करायचं, ही कृती पूर्ण करायची, 2 गुणांसाठी असेल. जाऊया पुढे. त्यानंतर असेल विद्यार्थी मित्रांनो x + k x + 54 = 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ -6 असेल तर k ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. फक्त खालील कृती पूर्ण करायच्या आहेत, अगदी सोपंच आहे. त्यानंतर जाऊया पुढे. खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. कोणतेही 4 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहेत, ज्यामध्ये पहिला आहे अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा. आपल्याला वर्ग समीकरण सोडवायचं आहे अवयव पद्धतीने, फॅक्टरायझेशन मेथड्स म्हणता ना तुम्ही, येस आय थिंक सो. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 3x² - x - 10 = 0. त्यानंतर आहे दुसरा, ज्या वर्ग समीकरणाची मुळे -3 व 7 आहेत असे वर्ग समीकरण तयार करा. त्यानंतर तिसरा आहे खालील वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत काढा. 3y² + ky + 12 = 0. त्यानंतर चौथा आहे निश्चयकाची किंमत काढा. 3 - 1 1 4 अशा पद्धतीने दिलेला आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्र पाचवा,
1, 7, 13, 19 या अंकगणिती श्रेणीचे 18वे पद शोधा. त्यानंतर आहे प्रश्न 3 ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालीलपैकी कोणती एक कृती तुम्हाला पूर्ण करून लिहायची आहेत. आता 3 गुणांसाठी इथे प्रत्येकी कृती असेल. त्यामध्ये आहे 5ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत. 5ने भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या 10, 15, 20, 95 अशा पद्धतीने दिल्यात. डी बरोबर 5 असल्याने दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी सोडवण्यासाठी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सूत्र वगैरे दिलं आहे आणि फक्त तुम्हाला ही जी काही कृती आहे ती सोडवायची आहे. 3 गुणांसाठी असेल. त्यानंतर दुसरा आहे खालील शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी कृती करायची आहे. 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. संख्या शोधायच्यात विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने कृती आहे. फक्त ही कृती पूर्ण करायची आहे. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो पुढे ज्यामध्ये म्हटलं आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. कोणती 2 उपप्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. पहिल्यामध्ये तुम्हाला 2 क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे तर त्या संख्या शोधा. संख्या शोधायच्या आहेत. त्यानंतर दुसरा आहे 5m वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 या वर्ग समीकरणाचे एक मूळ वजा 7 पण 5 असेल तर केची किंमत काढा. केची किंमत काढायची आहे. त्यानंतर तिसरा आहे क्रेमर पद्धतीने खालील एक सामायिक समीकरण सोडवा. क्रेमर पद्धतीने खालील एक सामायिक समीकरण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहे. 2x अधिक 3y वजा 15 बरोबर 0, 4x वजा 3y वजा 30 अशा पद्धतीने आहे विद्यार्थी मित्रांनो. क्रेमर पद्धतीने तुम्हाला एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. त्यानंतर चौथा आहे खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा. खालील एक सामायिक समीकरण आलेखाने सोडवा. 3x वजा y बरोबर 2, 2x वजा y बरोबर 3 अशा पद्धतीने म्हटलं आहे. त्यानंतर आहे खालील प्रश्न 4मध्ये खालील कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. खालील वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर यमची किंमत काढा. यम वजा 12 गुणिले 2 अधिक 2 अशा पद्धतीने x माझ्या मते तरी x² असेल आणि अधिक 2m वजा 12 अधिक x अधिक 2 बरोबर 0. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो एका व्यापाऱ्याने 1000 रुपये कर्जाऊ घेतले व त्यावरील 140 रुपये व्याज व मुद्दल 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 10 रुपये कमी आहे तर त्याने पहिल्या हप्त्यात किती रक्कम परतफेड केली. त्यानंतर तिसरा आहे एका अंकगणिती श्रेणीमध्ये यस 41 45 10 वजा 25 10 असेल तर ओके T21ची किंमत काढायची आहे तुम्हाला. त्यानंतर आहे एका गाडी विशिष्ट अंतरावर एकाच ठराविक वेगाने कापते तर गाडीचा वेग 6 किमी प्रति तास असेल. प्रति तास वाढला असता तर तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किमी तास कमी झाला असता तर गाडी तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 7 तास जास्त लागतील तर गाडीने एकूण किती किमी प्रवास केला हे तुम्हाला सांगायचं आहे. आणि प्रश्न 5वा विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणता एक प्रश्न सोडवा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 5 आहे खालीलपैकी कोणता एक उपप्रश्न सोडवा. ज्यामध्ये म्हटलं आहे पुढील समीकरण सोडवायचं आहे. 99x अधिक 1015 बरोबर 499 आणि 101x अधिक 99y बरोबर 500. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरं 5,2 वजा 1 वजा 4 या क्रमिकेचे 27वे पद व n पद काढा. n पद काढायचे नंतर तुम्हाला फाइंड करायची आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रथम सत्र इयत्ता 10वी विषय गणित भाग 1ची प्रश्नपत्रिका होती. आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचे PDF तुम्हाला अवेलेबल करून दिलेत, अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही काय करा प्ले स्टोरला जा, तिथे मास्टर बायब्ररी सर्च करा, आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका तुम्ही बघू शकता आणि अभ्यास सुरू करू शकता. त्यासोबत बोर्ड परीक्षा 2026साठी सगळे ॲप्लिकेशन मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, मराठी, हिंदी, इंग्रजीचे आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अवेलेबल करून दिलेत. तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल. काही इन्क्वायरी असेल व्हॉट्सअप नंबर वगैरेवरती तुम्ही मेसेज करू शकता. सगळं काही तुम्हाला दिसतंय. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून आपले 1 लाख सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करा. तुम्हा सर्वांना तुमच्या गणित भाग 1च्या पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.